नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनात चांगले विचार आणि चांगलं वर्तन कधीही व्यर्थ जात नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. तसंच विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा यांचं औचित्य साधून युवा स्वाभिमानच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. बडनेरा मार्गावरील सिद्धार्थ मंगलम येथे आयोजित हे शिबिर ज्या शहीदांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आलं. रक्तदात्यांनी हिरिरीने रक्तदानात सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धेचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. युवा स्वाभिमानच्या वतीने आयोजित हे रक्तदान ज्या शहीदांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ मंगलम येथे हे शिबिर घेण्यात आलं. रविवारी सकाळी 8 वाजेपासूनच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. इरविन PDMC यासह 4 ब्लड बँकांनी येथे रक्त संकलित केलं. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी शिबिराला भेट दिली. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र देण्यात आले. 600 पर्यंत रक्तपिशव्या संकलित होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलाय. कितना रक्तदान अपेक्षित था और कितना क्या है? आज आज़ादी के अमृत महोत्सव निमित्त हमने जो रक्तदान शिविर आयोजित किया था, उसका मुख्य उद्देश्य आज़ादी का अमृत महोत्सव तो है ही, साथ ही हमारे महाराष्ट्र में जो अभी मुख्यमंत्री बने हैं हमारे, जो कि अत्यंत ही कुशल प्रशासक है, विनम्र है और बड़ी दूरदृष्टि रखते हैं, ऐसे हमारे आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, इनके सम्मान में यह रक्तदान शिविर हमने रखा था. हमारा टारगेट था कि हम कम से कम 2000 बोतल जमा करेंगे. अभी तक करीब हम 1500 के लक्ष्य हमारा प्राप्त कर चुके हैं. 500 भी हमारा जो लक्ष्य हम बहुत जल्दी प्राप्त कर रहे हैं. भैया ये रक्तदान जो ब्लड डोनेट जो कैंप हुआ, ये डोनेट अपन कहाँ करते हैं? ये डोनेट हम धारणी के अंदर और इसके अलावा अमरावती के अंदर PDMC में, अमरावती सामान्य रुग्णालय और ऐसे बाहर की 3-4 हमने बाहर की रक्तपेढ़ी के लोगों को बुलाया है, क्योंकि इतना रक्त एक रक्तपेढ़ी में आवश्यक नहीं रहता है.
और मैं एक विनम्र आह्वान करना चाहूँगा लोगों से कि आप एक बार जीवन में रक्तदान करके देखिए। यह दूसरे का तो जीवन बचाता ही है, आपके लिए भी यह कई रूप से काम करता है। आपका रक्त पतला होता है, आपको जीवन में कभी हार्ट अटैक नहीं आता है और आपके शरीर में अनजाने में कोई बीमारी पनप रही है वो भी निकल जाती है। और सबसे मेन, आपको जो भगवान ने 3 बार आप रक्तदान कर सको, ऐसा रक्त हर समय हमारे शरीर में एक्स्ट्रा रहता है। और जब हम रक्तदान करते हैं तो हमारी जो रक्त बनाने की मशीनरी है बॉडी में, वो एक्टिवेट होकर 72 घंटे के अंदर वो हमारा रक्त पूरा बन जाता है। तो इससे हमारे को भी बहुत सारे फायदे हैं। तो मैं सबसे विनम्र आह्वान करूँगा। और अमरावती ऐसा शहर है, इसको रक्त नगरी कहा जाता है। यहाँ लोगों में होड़ मची रहती है कि हम कब 100वीं बार रक्तदान करें। पहले 25 क्वार्टर सेंचुरी, फिर हाफ सेंचुरी, फिर अमृत महोत्सव और बाद में डायमंड जुबली। तो मैं आप सबसे पुनश्च निवेदन करूँगा कि आप रक्तदान के महत्व को अच्छे से समझ के लोगों के जीवन को बचाएं। धन्यवाद। क्या घटना आहे? काय नेमकं ते घटना? आझादीचे 75 वर्ष आज पूर्ण होत आहे आणि गेल्या 15 वर्षापासून YSPची दहीहंडी संपूर्ण विदर्भामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी असते। कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही समर्पित करतो। आज आझादीच्या 75 वर्षाला आम्ही समर्पित करत आहे आणि ज्या आझादीमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, या आझादी मिळवण्यामुळे ते शहीद झाले, त्या सगळ्या शहीदांच्या आठवणीनिमित्त या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। हजारो लोक या ठिकाणी ब्लड देत आहे। देवेंद्र फडणवीसांचं जेवढं वजन आहे त्या वजना एवढं युवकांनी ब्लड देण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त ब्लड खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमा झालेला आहे। आणि जे आदिवासी आहे, गरीब आहे, ज्या लोकांना ब्लड मिळत नाही, अनेकांचे प्राण जातात, या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या चांगल्या ब्लड बँकेला, जी ब्लड बँक गोरगरिबांना या रक्ताची मदत करेल, ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये, मेलघाट क्षेत्रामध्ये गरीब लोकांना या ब्लडच्या माध्यमातून अनेकांचा जीव वाचेल, अशा ब्लड बँकला हे रक्त आदरणीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आम्ही डोनेट करणार आहे। त्यानंतर राज्याचे नवीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांच्या उपस्थित सुद्धा हे ब्लड आम्ही त्या ठिकाणी डोनेट करणार।
या ठिकाणी खासदार नवनीती राणा आणि आमदार रवी राणा यांनी या ठिकाणी सर्व रक्तदाता जो सभी रक्तदाता है उन सभी रक्तदाताओं को यहाँ प्रमाण पत्र देकर सम्मानित करने का भी कार्य यहाँ किया जा रहा है। जो लोग इस राष्ट्रीय आंदोलन में सहभागी हुए हैं उन सभी को भी सम्मानित कर विशेष अभिनंदन करने का प्रयास हमारे साथ में आप सभी लोग बढ़कर कर हिस्सा ले रहे हैं। आप सभी का अभिनंदन। और अब यहाँ दमदार खासदार नवनीत राणा और आमदार रवि राणा जी के माध्यम से हो रहे हैं। इनका फोटोग्राफ कर पीछे के लिए नेक्स्ट टीम आइए। नेक्स्ट प्रमाण पत्र वितरित कर इनको सम्मानित करने का कार्य हमारे इधर सर मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचं प्रबोधन करण्याची गरज आहे। त्यामुळे याच्यात कोणी राजकारण करू नये असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। सोबतच मेळघाटात मुख्य रस्ते व इतर समस्यांना आजी माजी दोन्ही सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं। परंतु आता याकरता उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मेळघाट दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता अजित पवार म्हणाले। मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी आदिवासी कुटुंबांचं प्रबोधन करण्याची गरज आहे। त्यामुळे याच्यात कोणी राजकारण करू नये असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। सोबतच मेळघाटात मुख्य रस्ते व इतर समस्यांना आजी माजी दोन्ही सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं। परंतु आता याकरता उपाययोजना करण्याची गरज असल्याचं पत्रकार परिषदेत आमदार अजित पवार म्हणाले। फक्त ते तेवढ्यापुरतं नाही, अनेक भागात सिरोंचाला मी मध्ये गेलेलो होतो तर 24 तास त्या भागात दुसऱ्या आपल्या महाराष्ट्रातनंच त्या भागात जायला लागतात। का तर पाणी जास्त आलेलं होतं आणि काही ठिकाणी जिथं जंगल आहे त्या जंगलातनं व्याघ्र प्रकल्प किंवा जंगल घोषित झाल्यानंतर तिथं ह्या समस्या खूप प्रकर्षाने जाणवतात। ही वस्तुस्थिती खरी। कमीत कमी साहेब दुरुस्तीसाठी जरी त्यांना एनओसी द्यावी, कारण की दुरुस्ती हा मुख्य रस्ता आहे, तर दुरुस्तीसाठी पॅचेससाठी सुद्धा त्यांना एनओसी दिल्या जाते। बरोबर आहे ना। ह्याच्यामध्ये आपल्याला प्रकरण तयार करून नागपूरला पाठवावं लागतं। नागपूरहून ते पाठवतात भोपाळला, भोपाळवरून ते पाठवतात दिल्लीला आणि मग ते फॉरेस्टची तिथं मान्यता एवढे तिथं टप्पे आहेत इतकं ते। म्हणूनच मी मगाशी तुम्हाला म्हणालो की काही बाबतीमध्ये आपल्याला केंद्राने ह्याच्यात कायद्यामध्ये थोडासा बदल करून अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा करता काही अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना दिला गेला पाहिजे, तर ह्या समस्या सुटतील। शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेळघाटचा दौरा करून अतिदुर्गम भागात भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या। की बरंच प्रोटीन्स आहे ह्याच्यामध्ये। यांना फ्रिक्वेन्सी डाईटची जास्त पाहिजे सर, 2-2 तासांनी
आता शेतात वगैरे असं गेल्यामुळे मग ते आम्ही पण शेतामध्ये राहायचो. शेवटी शेतातली लोक काम करत असताना ते ठराविक वेळेतच मिळत असतं, परंतु मिळताना ते भरपूर आणि हेल्दी मिळाल्यानंतर काही प्रश्न त्याच्यात येत नाही. आज रोज आप काम के लिए खेती में जाते हैं और ये छोड़ के आपका खुद का खाना क्या है? घाव का रोटी, दाल, सब्जी. राशन का मिलता है? म्हणजे कंट्रोल हाँ मिलता. क्या क्या मिलता है? घाव, चावल. जितना चाहिए उतना मिलता है? नहीं, राशन कार्ड में कितना लिखा हुआ था उतना ही मिलता. नहीं 5-5 किलो एक एक को मिलता है ना? नहीं मिलता. हो ना, मग म्हणूनच होतं ती 5 किलो मिळत नाही म्हणते. हाँ, आज राशन कार्ड में कितना लिखा उतना मिलता. लेकिन वो महीने के लिए पूरा हो जाता है क्या? हाँ, कभी कभी हो जाता, कभी कभी नहीं होता, क्योंकि रिश्तेदार होना आ जाते. अच्छा. रिश्तेदार बाहर के आए तो थोड़ा कम पड़ता है. और खेत में क्या मिलता है? बस मकई बोता और तुअर बोता. वो घर पे रखते हो ना? हाँ. यावेळी ते म्हणाले, मेळघाटात अंधश्रद्धांमुळे कुपोषणाचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या लोकांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. मेळघाटात काम करणाऱ्या लोकांच्या मानधनात मोठी तफावत आहे. काही जणांना जास्त तर काहींना अल्प मानधनावर काम करावं लागतंय. त्यामुळे ते काम करणारे कर्मचारी वर्ग कामात हलगर्जीपणा करतात, असं ते म्हणाले. मेळघाटातील पारंपरिक अन्नधान्य हे मेळघाटातील आदिवासींसाठी अतिमहत्त्वाचं असून या अन्नधान्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असते. हे त्यांना वर्षभर पुरवता येते, जेणेकरून त्यांच्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करता येईल. याकरता कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम झाल्यानंतर येथे लोकांसाठी रोजगार नाही, यासाठी उपाययोजना करून रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. मेळघाटातील कुपोषण खऱ्या अर्थाने कमी करायचेच असेल तर आदिवासी कुटुंबांचं प्रबोधन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. सततचा पाऊस सुरू असल्याने पिकांचं नुकसान झालंय, पण अद्याप मेळघाटात कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले नाही. यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी आपण बोलणार, असं ते म्हणाले. थांबा ना साहेब, थांबा ना. कुपोषणाचा प्रश्न आहे. मागील 3 महिन्यात अगोदर 53 बालकं जगावली, नंतर जुलै महिन्यात 22 बालकं आहे. यात उपजतचा अर्थ असा होतो की जन्मतात बालकं मृतच डिलिव्हरी होतात. याचं प्रमाण वाढत आहे. शासनातर्फे प्रत्येक गर्भवती स्तनदा मातांना आणि 0 ते 6 कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जातो. त्याची किंमत आहे 33 रुपये. 33 रुपयात मागच्या महिन्यात आरोग्य विभागाने सर्वे केला होता. जो आरोग्य विभागाचा झोन होता, धारणी चिखलदरा तालुक्यात 409 बालकं ते तीव्र कुपोषित आढळले त्यांना. या महिन्यात त्यांच्या अहवालात ती बातमी घेतली आम्ही लोकमतनी. त्याच्यानंतर या महिन्यात फक्त 261 बालकं त्यांना, म्हणजे 28 दिवसात जर 200 बालकं सुदृढ होत असेल तर मग कुपोषण कशाला? ही आकडेवारी लपवली जात आहे. पहिली गोष्ट, हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. का आकडेवारी लपवली जाते? कातडी वाचवण्यासाठी की एवढा 33 रुपयात पोषण आहार मिळतो, त्याची किंमत वाढवायला पाहिजे आणि योग्य पोषण आहार दिला गेला पाहिजे. दुसरा प्रश्न, धारणी आणि चिखलदरा तालुक्यात रोजगाराचा गंभीर प्रश्न आहे. MREGS अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील वर्षभरात किमान 50,000 मजूर, किमान 50,000 मजूर आणि धारणी तालुक्यात प्लेन पट्टा असल्यामुळं 20,000 मजूर, असे 70,000 मजूर मगरा रोहे अंतर्गत कामावर असतात. केंद्र शासनाच्या 100 दिवसाचा निधी संपल्यावर राज्य शासनाला त्याची जबाबदारी आहे बाकीच्या दिवसाची. काम मिळत नाही म्हणून होळी हा सर्वात मोठा त्यांचा सण असल्यामुळे शेकडो आदिवासी पुणे, मुंबई, कर्नाटकपर्यंत स्थलांतरित होता. परंतु मेळघाटात जर रोजगार उपलब्ध झाला, आपल्या शासनाने मोहाच्या दारूचा हे केला होता. मोठ्या प्रमाणात मेळघाटात मोहा उपलब्ध होतो. त्यानंतर इथे सोयाबीन आहे. सोयाबीनवर जर मोठ्या प्रमाणात काही उत्पन्न झालं, दुधाचा व्यवसाय आहे, असे जर रोजगार उपलब्धचे काहीतरी आपण तिथे प्रश्न मांडले तर रोजगाराचा आपण ज्या काही सुचवलेल्या गोष्टी आहेत त्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने मी ते मुद्दे
सभागृहामध्ये मांडण्याचं काम करीन. तुम्ही व्यवस्थितपणे इथं आता तुम्ही उभं होता, मी तुम्हाला मगापासून सांगतो, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं टिप्पण करून घ्या. मी आता लोकांना भेटणार आहे, त्यावेळेस त्यांच्याजवळ जाऊन ते सगळं टिप्पण करून घ्या. राज्यातील 183 डॉक्टरांचा प्रश्न आजच लोकमतने, तुम्ही ज्या दिवशी 21 तारखेला ही बैठक बोलावली होती त्याच दिवशी सर्व गुवाहाटीला पडून गेले होते, त्यामुळे 21 तारखेची बैठक झाली नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न 183 16 जिल्ह्यातील 183 आदिवासी भागातील डॉक्टरांना तुम्ही त्या दिवशी शासन सेवेत घेणार होते. आपण विरोधी पक्षनेता हा आपणच सकारात्मक घेतलेली भूमिका आहे, त्यावर तुम्ही काय? ह्यामध्ये मला निवेदन दिलेलं आहे. जो निर्णय मीच घेणार होतो, परंतु ती घटना घडली म्हणून मला घेता आला नाही. आता ज्यांच्या हातात निर्णय घेण्याचा आहे त्यांना मी विनंती करीन आणि ते घेण्याच्या करता प्रयत्न करीन. सर, भूमिका पड़ियाल का मैटर है, भूमिका और पड़ियालों को और आप पत्रकार है? जी सर, हाँ. भूमिका पड़ियाल और अपने आरोग्य विभाग को एक साथ हमारे तत्कालीन जो सावन कुमार साहब थे, दीपक सावंत साहब आरोग्य मंत्री, उन्होंने एक साथ दोनों को बिठा के यहाँ पर मीटिंगें वगैरह भी ली. भूमिका पड़ियालों को ये बोला गया है कि आप अगर तो पेशेंट अगर आप दवाखाना तक के लेकर आते तो आपको मानधन मिलेगा. तो ये योजना कुछ दिनों तक की चली, उसके बाद में योजना बंद हो गई. भूमिका पड़ियालों को पैसा नहीं मिला, तो उन लोगों ने पेशेंटों को लाना. आप तुम्ही कुठल्या पेपरचे पत्रकार आहे? मेलघाट जनादेश. ठीक आहे, मला तो मुद्दा द्या. मी तोही मुद्दा आता मंत्रिमंडळ बदललं आहे, मी CM-DCMच्या कानावर घालतो. भाषण झालं मुंबईला देवेंद्र फडणवीसांचं. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला महानगरपालिका काबीजमध्ये करायची. याचा अर्थ काय, म्हणजे आता जे मोदी पर्व होते ते आता संपत आलंय असं बोलले याच्यामध्ये, की याचा अर्थ मोदी पर्व जे आहे ते संपत. तुम्हाला मी सांगतो, मी आज सकाळी 5 वाजल्यापासून इकडं म्हणजे निघून आलेलो आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. जोपर्यंत तुम्ही पत्रकार मित्र काय करता, आम्ही आमचा कार्यक्रम करत असताना कुठंतरी एखादा नेता काहीतरी बोलला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला पहिल्यांदा ते नीटपणे काय नक्की झालं आहे ते समजून घेतलं पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे उत्तर आहे, परंतु न माहिती घेता उत्तर देणं आणि त्याच्यातनं कारण नसताना गैरसमज निर्माण करणं हा माझा स्वभाव नाही आहे. मी आज मेळघाट, धायरी या सगळ्या भागाचा धामणी या सगळ्या भागाचा दौरा केलेला आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्यापुरतंच आत्ता बोलायचं आहे आणि आता मी लोकांच्याकडं निवेदन घेतो, त्याच्याबद्दल मी माहिती घेऊन उद्याच्याला बोलीन. दादा, तुम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहात, परंतु काही अधिकारी जे आहेत की त्यांनी लोकांना भेटण्याची वेळ जी आहे ती 4 वाजतापासून पुढे ठेवलेली आहे. मेळघाटातील जर काही लोक जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतील तर त्यांना ती वेळ कुणी अशी 4च्या पुढे ठेवली? काही अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत की त्यांनी स्वतः कलेक्टरांनी ती वेळ ठेवलेली आहे. 4च्या पुढेच लोकांना त्या भेटतात. कुठं? अमरावतीला. तर अशा वेळेस जर इथले जर स्थानिक लोक तिथे गेले तर ती वेळ त्यांना. तुम्हाला एक माहिती आहे, पूर्वीच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये 11 ते 2 पर्यंत कुणालाच आत एंट्री नसायची. का तर सरकारची जी कामं असतील, सकाळपासून एंट्री दिली तर कामं राहतात बाजूला आणि मग येणाऱ्या प्रत्येकाला विचारावं लागतं. त्यावेळेस 11 ते 2 कुणाला एंट्री नसायची आणि 2च्या पुढं मग हे बाकीची सगळी कामं सुरू व्हायची. कारण प्रत्येक अधिकाऱ्यावर, प्रत्येक मंत्र्यावर, प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पाडण्याच्याकरता पण त्यांना काही वेळ हवा आहे. जसं आम्ही म्हणजे पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पवारसाहेब 2 ते 3 1 तास आमदारांनी कुणी काम असेल तर त्या तासाभरामध्ये जायचं आणि पवारसाहेबांना भेटायचं असं पद्धत होती. तशी मी पण उपमुख्यमंत्री असताना वेळ ठेवलेली होती. वेळा ह्या महत्त्वाच्या असतात. सकाळी ऑफिसला गेल्यापासून आओ जाओ घर तुम्हाला असं चालत नाही. त्या संदर्भामध्ये वेळा ह्या दिल्याच पाहिजेत. 4 ही थोडीशी उशिरा होती लंचपर्यंत आणि लंचच्या नंतर 2 वाजल्याच्या नंतर, कारण ग्रामीण भागातनं येणाऱ्या व्यक्तीला तिकडनं गावाकडनं शहराच्या ठिकाणी जायला तो दुपारपर्यंत पोहोचू शकतो आणि दुपारी त्याचं काम झालं की तो पुन्हा निघून रात्र व्हायच्या आधी गावाकडे जाऊ शकतो. 27 एप्रिल अध्यक्ष खाली मी आत्ता सांगतो, आत्ता मी सरकारमध्ये नाही. आम्हाला अंमलात आणण्याच्याकरता सरकारमध्ये असतो तर मी आणला असता. तुम्हालाही माहिती आहे की या सगळ्या 2 वर्ष करोना पण होता ना आपल्याकडं. करोनाशी मुकाबला करत त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर हे तिथं येत नव्हते. त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट बेसवर माणसं घेतली
आणि इतरांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला. त्यावेळेस तुम्हाला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे, मला त्या खोलात जायचं नाही. आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना आमची जबाबदारी पार पाडण्याचं आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या गोष्टी लक्षात आणून देण्याचं काम व्यवस्थितपणे करू. रस्त्यांबाबत दोन्ही सरकार जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या दौऱ्यात त्यांनी कुपोषित बालकांच्या घरी जाऊन चर्चा केली, तसंच आरोग्य विभागाला सूचना दिल्या. यावेळी आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, सुनील वराडे, श्रीपाल पाल, अनिल ठाकरे, राजेंद्र सोमवंशी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. अमरावतीच्या इरविन चौकात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांचं शोरूम उघडण्यात आलं आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिकवरील गाड्या ही काळाची गरज झाली आहे. इरविन चौक येथे हरवानीज EV मार्ट शोरूमचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नवीनतम गाड्यांची रेंज व स्पेशल ऑफरही येथे आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रचलन वाढतं आहे. शहरवासियांची ही गरज पाहता इरविन चौक येथे हरवानीज EV मार्ट शोरूमचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. किशन मोरडिया, शहजादा मोरडिया यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर अनिल हरवाणी, डॉक्टर पंकज इंगळे, वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा, संजय पटेल, सुरेश माधोगडिया, रामेश्वर जयस्वाल, रवी बागडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी EV मार्ट शोरूमचे मालक विनोद चेतनदास हरवाणी, रोहित हरवाणी, राहुल हरवाणी, मुकेश सतीश हरवाणी, नरेश हरवाणी, उषा शीतल हरवाणी यांना शुभेच्छा दिल्या. हरवाणी परिवारातर्फे पाहुण्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. ग्रीव्ज कंपनीचे रिजनल मॅनेजर तुषार देखणे, टेरिटरी मॅनेजर अविनाश केवटे यांनी हरवाणी पर्वाला शुभेच्छा दिल्या. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कायनेटिक झिंग HSS, कायनेटिक झिंग बिग, कायनेटिक झूम बिग, कायनेटिक झूम, कायनेटिक झिंग, डिटेल EG+ अशा गाड्या शोरूममध्ये विक्रीला असून 23 ऑगस्टपर्यंत या गाड्यांवर 5,000पर्यंत स्पेशल ऑफरही आहे. पाहुण्यांतर्फे हरवाणी परिवाराचं शाल देऊन नवीन शोरूमबद्दल अभिनंदन करण्यात आलं. का ज़माना आ गया है, आप कंपनी के ओर से क्या बोलना चाहिए अभी इसका उपाय? फर्स्ट ऑफ ऑल मेरा नाम तुषार डीक है, आज यहाँ पे अमरावती में इलेक्ट्रिक बाइक का EV मार्ट का नया शोरूम खुला है, जिसका मैं EV मार्ट का मुझे तो हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. जो भी ग्राहक है ये गाड़ी में देखना चाहते हैं, आज जैसे आप जानते हो कि पेट्रोल का काफ़ी बढ़ गया है, इलेक्ट्रिकल व्हीकल का कमर्शियल फ्री आज कमर्शियल कम करने के लिए और कॉस्ट इलेक्ट्रिकल गाड़ी का अच्छा डिमांड है. आज के शोरूम में हमारे पास काइनेटिक कंपनी का गाड़ी है, इसमें हाई स्पीड और लो स्पीड दोनों गाड़ी आता है. हाई स्पीड काइनेटिक का गाड़ी है, इसमें 120 किलोमीटर आप एक बार चार्ज करोगे तो तब तक
गाड़ी चला जाता है। देन वी हैव अगेन लो स्पीड का गाड़ी, जिसमें जो है आपको कोई लाइसेंस या रजिस्ट्रेशन का जरूरत नहीं है, जिसमें आप बिना लाइसेंस के भी आप गाड़ी चला सकते हो। लो स्पीड में और हाई स्पीड में दोनों तरह का फुल रेंज है ये शोरूम अमरावती में। प्लस डीलर भी अभी हमने लॉन्च किया है सीलम नाम से ग्रीन्स के डीलरशिप में। तो जहाँ पे आपको डीलर का आपको मालूम होगा कि डीजल का रेट बढ़ गया, पेट्रोल का भी रेट बढ़ गया है, तो डीलर भी आज के ज़माने में इलेक्ट्रिक का भी सभी जगह पे पूरे भारत में हो रहा है। तभी अमरावती से जितने भी जगह के आजू बाजू गाड़ी करते हैं उनके लिए अच्छा अपॉर्चुनिटी जो भी इलेक्ट्रिकल गाड़ी खरीदना है उसके लिए इलेक्ट्रिकल टू व्हीलर डीलर के लिए अच्छा अभी शोरूम आपके लिए खुला हुआ है। दूसरा और एक चीज़ मैं इम्पोर्टेंट कहना चाहता हूँ कि यहाँ पे ड्यूस कंपनी का शोरूम है। ड्यूस कंपनी 160 साल पुरानी है, जो भी सर्विस है या वह सब अच्छा आपको शोरूम से करें। क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत। त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे। या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठीत करून निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील मेजर ध्यानचंद इंडोर स्टेडियमचं उद्घाटन झालं। त्यावेळी ते बोलत होते। मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमेश गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। खासदार रामदास तडस, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, दीप्ती चौधरी, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेंडके, सचिव डॉक्टर माधुरी चेंडके आदी उपस्थित होते। आज आपण मेजर ध्यानचंद स्टेडियमचं उद्घाटन केलं। अतिशय सुंदर स्टेडियम तयार झालंय। त्या ठिकाणी मॅटवरची कबड्डी आहे, त्या ठिकाणी मार्शल आर्ट आहे, त्या ठिकाणी जुडो आहे, त्या ठिकाणी बॉक्सिंग आहे। बॉक्सिंगची अतिशय चांगली रिंग त्या ठिकाणी तयार केली आहे। आज देशातले अनेक चांगले खेळाडू तर या संस्थेने निर्माण केलेच, पण त्यासोबत जी सामाजिक बांधिलकी या संस्थेने जपली आहे ती महत्त्वाची आहे। विशेषतः आमच्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण देणं, त्यांच्यातले जे खेळाचे गुण आहेत ते गुण विकसित करणं एक फार मोठं कार्य या संस्थेने केलं। उन्होंने नाम दिया अमरावती पैटर्न के 5 जिले में सारी अमरावतीच्या स्मशानभूमीच्या मागे असलेल्या श्री महाकाली माता मंदिरात 9 कुंडीय हवनात्मक गणेश याग व श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ करण्यात येतोय। या यज्ञासाठी लागणाऱ्या मंडपासाठी व कुंडांकरता भूमिपूजन करण्यात आलं। यजमानांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानच्या वतीने 9 कुंडीय हवनात्मक गणेश एवं लक्ष्मीनारायण महायज्ञ करण्यात येतोय। या महायज्ञाचा शुभारंभ बुधवार 31 ऑगस्ट रोजी करण्यात येतोय। श्री शक्तीजी महाराज यांच्या प्रेरणेने होणाऱ्या महायज्ञासाठी भूमिपूजन करण्यात आलं। 9 कुंडीय यज्ञासाठी 9 कुंड तसंच मंडप तयार होत आहे। यजमानांच्या हस्ते मंडप व कुंडांसाठी भूमिपूजन करण्यात आलं। 8 सितंबरला या यज्ञाची सांगता होणार आहे। महाकाली माता जी की कृपा से, महाकाली माता जी की प्रेरणा से इस वर्ष भी 9 कुंडी गणेश महायज्ञ एवं 9 कुंडी लक्ष्मी नारायण महायज्ञ का आयोजन किया जा रहा है 31 तारीख से। उस यज्ञ का जो मंडप डालते हैं तो मंडप की डालने के पहले जो भूमि पूजन करना चाहिए, आज भूमि पूजन का आयोजन यहाँ पे किया हुआ है सभी भक्तों द्वारा और सभी जजमान द्वारा। तो माता जी की कृपा से अभी जो भूमि पूजन का कार्यक्रम हो चुका है, अभी महाआरती चालू होंगी और महाआरती के बाद में भोजन चालू होगा। और ये इस यज्ञ में 9 कुंडी गणेश यज्ञ में 9 कुंडी लक्ष्मी नारायण महायज्ञ में सभी भक्त लोग यहाँ पे दर्शन का लाभ लेवे। जय माता दी की।
त्या सगळ्या रक्तदात्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला माहिती आहे, जे कारंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. माझ्या त्या आईला जी रस्त्यावर बसली होती, जिच्याकडे घर नव्हतं, जिला कधी स्वप्नातही घर मिळेल असं वाटलं नव्हतं, त्या माझ्या आईला स्वतःच्या पैशातनं घर बांधून देणारे रवी राणा आणि नवनीत राणा हे खऱ्या अर्थानं गरिबाचे कैवारी आहेत. आणि म्हणूनच तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहात. मी आज तुम्हाला एवढंच सांगतो, आता अमरावती जिल्हा असेल, आपला विदर्भ असेल, आता मागे वळून पाहायचं नाही, आता पुढेच जायचं, विकास करायचा. ही जी दहीहंडी आहे ही विकासाची हंडी आहे. दही हंडी फोडल्यानंतर त्यातली मलाई प्रत्येकाला वाटायची असते, ती एकट्याने खायची नसते. तसंच विकासाची हंडी फोडून एकनाथ शिंदेजी आणि मी विकासाची मलाई तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोचवल्याशिवाय थांबणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, भारत माता की. श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस गोगा महाराजांचाही जन्म झाल्याचं मानलं जातं, अशी भाविकांची मान्यता आहे. गोगा नवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आल्या. बेलपुरा, मसानगंज, औरंगपुरा, लक्ष्मीनगर आदी विविध भागातून शोभायात्रा निघाल्या. शहराच्या विविध भागातून भ्रमण करत नेहरू मैदानमध्ये या शोभायात्रा पोचल्या. शोभायात्रेत देखावे, रोषणाई, ढोलताशे, DJ यांची रेलचेल होती. मोठ्या संख्येनं समाजबांधव शोभायात्रेत सहभागी झाले.
गोगाजी महाराज के वरदानी गुरु गोरखनाथ जी के वरदानी गोगाजी महाराज की यात्रा है। और जिस तरह कृष्ण जन्माष्टमी कृष्ण भगवान 12 बजे जन्मे, उसी मुताबिक गोगाजी महाराज का जन्म उसी दिन सुबह 4 बजे हुआ। तो जिस तरह गोकुलाष्टमी मनाई जाती है कि कृष्ण जन्माष्टमी के निमित्त, उसी तरह गोगा नवमी मनाई जाती है गोगा जन्म के निमित्त। तो ये गोगा नवमी का जो त्यौहार है बहुत ही उत्साह का त्यौहार है हमारे समाज के लिए। और ये हमारे मसानगंज एरिया चेतन परिसर से निकलता है सुपर कॉलोनी से और सीधा नेहरू मैदान तक का जाता है। और सभी एरिया की छड़ी आती है, औरंगपुरा, लक्ष्मीनगर, विलासनगर, बेलपुरा, सभी धर्म की छड़ी आती है और यहाँ पर मेले में मिलती है, सौभाग्य देती है। बोल गुरु गोरखनाथ की जय। पिताजी रहो पे पिताजी। ठीक है।
जन्म सभी समाज के भाई बहन से का उत्सव और सभी भक्तों का हाथ जोड़ के सत्कार करते हैं। लक्ष्मीनगर के से सब भक्तों का विजय भगत जी हनुमान जी जे थे इनके तरफ से सबका तय करते हैं। बर्ताव रखे और शिक्षा सब अच्छी और आप लोगों से प्रार्थना करते हैं। बोल गुरुजी महाराज की जय, बोल गुरु गोरखनाथ की जय, बोल नाथ सिंह भंडारी की जय, बोल सब भक्तों की जय, बोल सब समाज की जय। जय गोरखी, जय गोरखी, बोल गुरु गोरखनाथ की जय। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबलमध्ये चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचा फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतोय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।